नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज ही बैलगाडा शर्यत. ही आपण आज PhD फाईल आणलेली आहे. म्हणजेच आपण जे फोटोशॉपमध्ये कम्प्युटरवर करतो जी डिझाईन, ती डिझाईन आपण आणलेली आहे. एकदम HD क्वालिटीची पुढं तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेलच. पण तुमच्यासाठी सांगतो मी, खास काही लोकांची इच्छा होती, काही जे आपले मित्रसमूह आहेत त्यांची इच्छा होती की आपण पिक्सल लॅबऐवजी आपण डायरेक्ट फोटोशॉपमध्ये ही डिझाईन बनवावी आणि उपलब्ध करावे. त्यासाठी आपण ही डिझाईन उपलब्ध केलेली आहे. एकदम खतरनाक PhD फाईल डायरेक्ट तुम्हाला मिळून जाईल. जसे मागचे बैलगाडा शर्यतीच्या बॅनर हे तुम्हाला पेड मिळत होते, तसेच हे देखील डिझाईन ही पेड असणारी एकदम खतरनाक डिझाईन फक्त आणि फक्त 50 रुपयात तुम्हाला मिळून जाईल. ही डिझाईन कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे. आपण व्हिडिओ चालू केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण याची ही PhD फाईल आहे, ते आपण फोटोशॉपमध्ये बनवलेली आहे. हे कोणत्या कशा प्रकारे बनवली हे सगळं तुम्हाला व्हिडिओत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि PhD फाईल खूप मोठी असल्यामुळे एकदम थोडक्यात सांगण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. जसं की तुम्ही इकडं बघू शकता की कोपऱ्यात आपण जे यात यूज केलेलं आहे ते सर्व आपण जसं की पिक्सेलमध्ये आपण करत होतो आय बटनावर क्लिक करून, त्याच पद्धतीने आपण घालवतो आहे. म्हणजेच थोडक्यात एक सांगण्याचा उद्देश इतकाच की तुम्ही बघू शकता की तिथं आपण ते सगळं सेपरेट टेक्स्ट टाकलेलं आहे आणि हे पूर्ण PhD फुल्ली एडिट करता येणार. म्हणजेच तुम्हाला यातील सगळे फॉन्ट म्हणा, टेक्स्ट काय असतील हे सगळे एडिट करता येणार आहेत. आणि यात वापरण्यात आलेले सगळं टेक्स्ट फॉन्ट हा श्रीलिपी फॉन्ट आहे. त्यामुळं काही टेन्शन नाही आहे की असं नाही आहे काय की तुम्हाला फोटोशॉपमध्ये घेतलं आहे म्हटल्यावर वेगळे असं फॉन्ट वापरले असतील नाही तर घ्यावे लागतील, असं काही नाही. फोटोशॉपसाठी पण आपण श्रीलिपी फॉन्ट वापरलेला आहे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल श्रीलिपी कन्वर्ट कसं करायचं डेस्कटॉपवर, तर इंटरनेटवर श्रीलिपी कन्वर्टर टाका आणि तिथं आपण टेक्स्ट आपलं जे मराठी टेक्स्ट असेल ते टाईप करायचं आणि तिथून श्रीलिपी कन्वर्ट होऊन येतं. ते कॉपी करून येतं, टेक्स्ट क्रिएट करून त्यात टाकून द्यायचं. आता तुम्हाला इथं मी आता दाखवलं कसं सिलेक्ट करायचं. एकदम सोप्या पद्धतीत असं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की जिथं आपण प्रवेश फी टाकलेलं आहे तिथं वरच्या साईडला तुम्ही तुमच्या देवाचा फोटो किंवा एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त जर तुम्ही शर्यत आयोजन करत असाल, म्हणजे बॅनर बनवत असाल तर इथं टाकू शकता. एकदम खतरनाक डिझाईन. आणि ही डिझाईन एकदम HD क्वालिटीची आहे. जसं की तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवण्यात आली ही डिझाईन एकदम खतरनाक आणि HD क्वालिटीची, किती झूम करा फाटणार नाही अजिबात. ही अशी PhD फाईल आहे, तुम्हाला मिळून जाईल. फक्त आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करा किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की आम्हाला हे डिझाईन पाहिजे, तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता की आपण झूम केलेली आहे ही PhD फाईल एकदम HD क्वालिटीची आहे. यातली गदा पण तुम्ही बघू शकता की एकदम खतरनाक अशी गदा आहे HD क्वालिटीमध्ये. आणि जर तुम्हाला इथं गदा टाकल्या आपण, तिथं जे बक्षीस देणार आहेत त्या व्यक्तींची देखील तुम्ही नावं टाकू शकता. त्यासाठी फक्त ती गदा अशी साईडला ठेवा आणि जी गदा आपण हे असं टाकलेलं आहे टेक्स्ट, तिथं फक्त टेक्स्टवर क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता आणि श्रीलिपी कन्वर्ट करून तिथं फक्त पेस्ट करा आणि जी टेक्स्ट आहे ते टेक्स्टची साईज छोटी करा. अशा प्रकारे
आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर डिझाईन कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चला आता व्हिडिओला शेवट करू. भेटूया पुन्हा एकदा अशीच एक खतरनाक अशी व्हिडिओ घेऊन. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.